हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। मुंबईमध्ये फक्त ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची ताकद, बाकी कोणत्याही पक्षाची ताकद नाही। कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरेंचं वक्तव्य। दोन 2014 नंतर मुंबईमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, कोणाला आपला पक्ष मोठा वाटतो तर काय म्हणणार, फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला। कबुतरांसंदर्भात हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावं लागेल, कोर्टानं बंदी घातली आहे, हे जैन मुनींनीही समजून घ्यावं, तर नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, राज ठाकरेंचं मोठं विधान। कोणी काय खावं याचा निर्णय पालिकेनं घेऊ नये, तर स्वातंत्र्यदिनीच खानपानाचं स्वातंत्र्य सरकारनं हिरावून घेऊ नये, राज ठाकरेंचा सरकारला थेट इशारा। अनेकांनी बीडीडी चाळीतील लोकांना फक्त स्वप्न दाखवली, मात्र महायुती सरकार आल्यानंतर पुनर्विकास प्रकल्पाला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव न घेता मवियावर जोरदार टीका। बीडीडी वासियांची अखेर स्वप्नपूर्ती, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीडीडी वासियांना घरांच्या चाव्यांचं वाटप, बीडीडी वासियांमध्ये आनंदाचं वातावरण। बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाच्या चाव्या वाटप कार्यक्रमाला आदित्य ठाकरे गैरहजर, निमंत्रण असूनही आदित्य ठाकरे अनुपस्थित। नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयासमोर कंत्राटी भरती विरोधातलं आंदोलन चिघळलं, आंदोलकांकडून सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा। शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणी वाढणार, व्यावसायिकाला 68 कोटींना फसवल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल। आणि जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाडमध्ये ढगफुटीमुळे मोठं नुकसान, मचैल माता यात्रा थांबवली। नमस्कार, मी अमित गद्रे, तुम्ही पाहताय महाराष्ट्राचा नंबर 1 न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत। पहिली मोठ्या बातमीने आपण सुरुवात करूया। दादरमधील कबूतरखान्यावरून चिघळलेल्या मुद्द्यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाष्य केलेलं आहे। कबुतरांसंदर्भात हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावं लागेल असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय। तसंच कोर्टाने कबुतरांना खायला घालू नये असं सांगितलंय, त्यामुळे कोर्टानं घातलेली बंदी जैन मुनींनी समजून घ्यावी आणि कोर्टानं सांगितल्यानंतर सुद्धा खाद्य देणाऱ्यांवरती कारवाई करावी असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर दुसरीकडे धर्माच्या नावाखाली जर तुम्ही त्यांना खायला घालत असाल तर मग ते अत्यंत चुकीचं आहे, कारण जर या गोष्टी एकदा सुरू झाल्या तर लगेच बाकीच्या गोष्टी सुरू होतात, मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट कशाला म्हणायचं असा सवाल सुद्धा ठाकरेंनी केला आहे। पहिली गोष्ट म्हणजे हायकोर्टाचा निर्णय आहे आणि मला असं वाटतं त्या हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावं लागेल, बरोबर आहे। आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं जैन मुनींनी ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे की हायकोर्टाने कुठच्याही प्रकारची बंदी घातलेली आहे, तर त्या प्रकारची गोष्ट आपण केली पाहिजे असं मला असं वाटतं त्यांना समजलं पाहिजे। कबुतरांमुळे काय काय प्रकारचे रोग होऊ शकतात हे मला असं वाटतं आता बहुतेक डॉक्टरांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे की त्याच्यामुळे काय काय प्रकारच्या गोष्टी होतात। ते त्यांना खायला घालू नये याच्यासाठी म्हणून जे हायकोर्टाने सांगितलं, त्याच्यानंतर जर समजा खायला घालत असतील तर मला असं वाटतं की त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे। जर हायकोर्टाचा निर्णय असा आहे की त्यांना खायला घालू नका, त्याच्यानंतर जर समजा उगाच धर्माच्या नावाखाली जर समजा तुम्ही खायला घालत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे, कारण या गोष्टींनी एकदा एकाला सुरुवात झाली की बाकीचेही तसेच वागायला सुरुवात करणार आणि मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट म्हणायचे कशाला। तर कबूतरखाना बंदीवरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। या मुद्द्यावरून आता काहींना निवडणुकीची संभावना दिसते असं म्हणत सीएम फडणवीसांनी टोला लगावलेला होता। तर सरकारला नेमकं हवंय तरी काय असं म्हणत राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय, बघूया। लोकांचं स्वास्थ्य आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे, आरोग्याशी कॉम्प्रोमाइज करता येत नाही, सोबत आस्था देखील आहे। त्यामुळे आरोग्याशी कॉम्प्रोमाइज न करता आस्थेचा प्रश्न कसा सोडवता येईल हा प्रयत्न केला पाहिजे। पण मला हेही लक्षात येत आहे
की काही लोकांना यातही महानगरपालिकेच्या निवडणुकीची संभावना लक्षात येते आहे आणि म्हणून याला एक समाजाविरुद्ध दुसरा समाज, एका भाषेविरुद्ध दुसरी भाषा, असं कसं भांडण लावता येईल असे प्रयत्न काही लोक करतात, पण ते यशस्वी होणार नाहीत. काल जे काही मराठी लोक तिकडे गेले होते त्यांच्यावरती ज्या प्रकारची धरपकड आणि ज्या काय धक्काबुक्की आणि मग पत्रकारांना पण मारले बिरले, मला असं वाटतं हा काय प्रकार चालू आहे मला कळलेलं नाही अजूनपर्यंत. सरकारला नेमकं हवं आहे काय, की ह्या सगळ्या निवडणुकींसाठी म्हणून सर्व समाजांमध्ये पहिला हिंदी आणून बघितलं त्यांनी, तिकडे लागते का बघितली, मग त्याच्यानंतर आता हे सगळं त्यांनी कबुतरं आणलीत. बरं का, आता माहीत नाही कुठकुठचे प्राणी परत येतात, ह्याच्या पुढे आता येतील ते. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुढची बातमी पाहूयात. पुण्यामध्ये भटक्या श्वानांची दहशत वाढलेली आहे. शहरातील श्वान हे दररोज 80 पुणेकरांना चावा घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. पाहूयात. पुण्यात भटक्या श्वानांचा हैदोस. दररोज 80 पुणेकरांना भटक्या श्वानांचा चावा. श्वानांपुढे पुणे महापालिका हतबल. कठोर उपाययोजनांची नागरिकांची मागणी. या न त्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असणारं पुणे शहर आता एका नव्या कारणानं चर्चेत आलंय आणि ते कारण म्हणजे श्वानांचं. पुण्यात कोयता गँगच्या दहशतीची चर्चा असतानाच आता कुत्र्यांनीही पुण्यात आपली दहशत माजवली. दररोज 80 पुणेकरांना श्वान चावा घेत असल्याची माहिती समोर आली. रात्री लोकांचं फिरणं मुश्किल झालेलं आहे. अक्षरशः गल्लीबोळात जरी आपण फिरलो ना तरी भटके कुत्रे एवढे जास्त प्रमाणात चावतात. लहान मुलांना, वयस्कर माणसांना चावतात. महानगरपालिकेचं टोटली दुर्लक्ष आहे. महानगरपालिका फक्त टक्केवारी गोळा करण्यासाठीचे आणि फालतू कामाला कारवाई करा, गरिबांवरती अन्याय करा, कुठे शेड पाडा. महापालिकेच्या आरोग्य विभागानुसार पुणे शहर आणि समाविष्ट गावांमध्ये मिळून सुमारे 2.5 लाखांहून अधिक श्वान आहेत. यात पाळीव श्वानांबरोबरच भटक्या श्वानांचा समावेश आहे. पुणे शहरात जानेवारी ते मे या कालावधीत श्वानांनी चावा घेतल्याच्या 12,312 घटना घडलेल्या आहेत. त्यात जानेवारीत 2,792, फेब्रुवारीत 2,309, मार्चमध्ये 2,559, एप्रिलमध्ये 2,508 आणि मे महिन्यात 2,344 घटना घडल्यात. केवळ एप्रिल ते जून या 3 महिन्यात 8,335 घटना या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या आहेतच. तर 2024-25 मध्ये ही संख्या 28,099 इतकी आहे. गेल्या 9 वर्षात भटक्या कुत्र्यांनी 1,26,176 नागरिकांना चावा घेतल्याची नोंद आहे. कुत्र्यांनी चावा घेतल्यानंतर नागरिकांना लसीकरणासाठी रांगेत उभं राहावं लागतं. अनेकदा रेबीज लस उपलब्ध नसल्यामुळे खासगी रुग्णालयांकडे जावं लागतं. शहरात श्वानांची दहशत वाढलेली असतानाच या समस्येबाबत महापालिकेची अनास्था दिसून येते. त्यामुळे सामान्य पुणेकरांनी संताप व्यक्त केला. तर याच्यामध्ये महानगरपालिकेची सगळ्याच बाबतीत अनास्था दिसून येते. भटकी कुत्री मोठ्या प्रमाणात झालेली आहेत. त्यांना जी पकडणारी वाहने ती फार तुरळक दिसतात, म्हणजे दिसतच नाही. बरं दिसली त्यांना पकडलं तर पेटावाले येतात आणि ते तिथं विरोध करतात. भटक्या कुत्र्यांची आकडेवारी महापालिकेने काढली कशी हाही प्रश्नच आहे. त्यांना जर कळते 2 लाख आहेत तर मग त्यांना पकडणं, त्यांचं निर्विजयीकरण करणं, त्यांचं लसीकरण करणं ही होत का नाहीये? म्हणजे काय महापालिकेची लोक फक्त भटके कुत्री मोजायला बसलेत का काय? 2 दिवसांपूर्वी दिल्लीमधील भटक्या श्वानांबाबत सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचा निर्णय दिला होता. दिल्लीतल्या सर्व भटक्या श्वानांना निवारागृहात पाठवण्याचे आदेश कोर्टानं दिले. श्वानांच्या चाव्यांचे वाढते प्रमाण आणि रेबीज रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. पुण्यातही अशीच काहीशी परिस्थिती, त्यामुळे हा निर्णय पुण्यातही लागू करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. एक प्रकार से वो प्रायोरिटी जिस प्रकार से होनी चाहिए वो प्रायोरिटी भी नहीं रही, तो इसके कारण बहुत बड़े पैमाने पर स्ट्रे डॉग्स की संख्या बढ़ी. अब संख्या बढ़ी तो फिर खाने के लिए या बाकी चीजों के लिए इधर उधर उनका घूमना चालू हुआ. तो ये एक पूरा साइकिल है, इसलिए इसको आप आइसोलेशन में नहीं देख सकते. इसके ऊपर आपको उपाय योजना करनी पड़ेगी और वो एक दिन में नहीं होगी. एकीकडे देशातील शहरं स्मार्ट होत आहेत. हायटेक सुविधा पुरवण्याकडे सरकारचा कल दिसून येतोय. दुसरीकडे पुण्यासारख्या स्मार्ट शहरात भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर झाला. मेट्रोसह आधुनिक दळणवळणाची साधनं पुण्यात आली आहेत. मात्र दुसरीकडे श्वानांमुळे रस्त्यावर फिरणं अवघड झालं. त्यामुळे आता तरी या भटक्या श्वानांकडे प्रशासन लक्ष देणार का असा प्रश्न विचारला जातो. ब्युरो रिपोर्ट,
न्यूज 18 लोकमत.